त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी ही उफाळून आली आहे। जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा गंभीर आरोप केलाय। महापालिका निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवारांऐवजी इतर पक्षांना मदत केल्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकला नाही असा दावा त्यांनी केलाय। त्याचबरोबर नायकवडी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरावरही टीका करत ते केवळ राजकीय स्टंट असल्याचं बागवान यांनी म्हटलंय। खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसभाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इद्रिसभाईने जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता। ज्या माणसानं ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू दे म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरोधमध्ये जाऊन पक्षाच्या विरोधमध्ये जाऊन हे काम केलं। लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवडीनं जो आरोग्य शिबिर घेतला आहे ते एक ढोंग आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। महसूल दिनानिमित्त अलिबाग येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद निधीच्या असमान वाटपावरून आणि शासकीय निमंत्रण पत्रिका न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केलाय। जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर यांच्याशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली। निधी वाटपामध्ये अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांनी वाकडेकर यांना धारेवर धरले। तर या घटनेनंतर बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। चांगल्या कार्यक्रमांमध्ये वाद निर्माण करणं ही तटकरे कुटुंबाची कार्यपद्धती असल्याची टीका त्यांनी केली आहे। अलिबाग येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व महसूल दिन कार्यक्रमात आमंत्रणाच्या मुद्द्यावरून मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर यांच्यावर भर कार्यक्रमामध्ये संताप व्यक्त केला। त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंचावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली। या घडामोडीनंतर आता स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। चांगल्या कार्यक्रमांमध्ये वाद निर्माण करणं हा तटकरे कुटुंबाचा गुणधर्म आहे। लोकांना कमी लेखून राजकीय फायदा घेण्याची ही त्यांची कार्यपद्धती आहे अशी टीका त्यांनी केली। सर्वांचा या ठिकाणी मी माफी मागतो विभागातर्फे की आमच्या विभागाने थोडी गल्लत केली आहे, पण यापुढे मात्र आमचा विभाग अशी कुठलीही गल्लत करणार नाही। आपल्या जिल्ह्याचा मान सन्मान, लोकप्रतिनिधीचा मान सन्मान प्रशासन पूर्ण राखेल। आणि तो शासनाचा कार्यक्रम होता, लाभार्थ्यांना लाभ देण्याचा कार्यक्रम होता। अशा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणं किंवा खोडा घालणं ही त्यांची संस्कृती आहे आणि नेहमीप्रमाणे स्वतःचा कार्यक्रम असेल तर ते वेगळ्या परिभाषेत बोलणार आणि असं जर कार्यक्रम कुठला असेल तर आम्ही कोणतरी आहोत की आम्हाला सगळं कळतं अशा आविर्भाषामध्ये त्याने ते वक्तव्य केलं। हे खरंच शोभनीय नाही आहे। हा तमाम रायगडवासियांचा अवमान असं मी नक्की सांगेन। तटकरेंना ते खरंच शोभनीय अजिबात नाही आहे, परंतु तटकरे फॅमिलीचा एक तो गुणधर्म आहे की कुठल्याही चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणून लोकांना कमी लेखणं हा त्यांचा गुणधर्म आहे आणि मग त्यांचा तर कसा फायदा करता येईल या संदर्भातील रणनीती त्यांनी त्या मंचावर तयार केली। नाराजीचा सूर असाच होता की अध्यक्ष आणि सभापती यांच्यावर त्यांचा जो म्हणजे संवाद जो चालू होता तो असाच संवाद होता की जिल्हा परिषदेच्या निधी वाटपा संदर्भात जो रेशो ठरला तर त्यांना 40% निधी पाहिजे होता असं त्यांचं व्यक्तिमत होतं। कारण त्यांच्याकडे त्यांनी स्थापन करण्याच्या अगोदर त्यांनी काँग्रेस आणि उभाटाला जवळ केली होती आणि म्हणून त्यांच्याकडे थोडं संख्याबळ जास्त होता। पण माहिती देऊन आम्ही सत्तेत सहभागी झालो, तर मग सत्तेचा समान वाटप तिघांना आम्ही 33% वाटप केल्यानंतर हे महाशय चिडले आणि त्यांच्यावरती आणि त्याचा राग त्याग व्यक्त करताना या कार्यक्रमामध्ये मी कसा व्यत्यय आणता येईल अशा पद्धतीची परिभाषा त्यांनी त्यांच्या परिभाषणामध्ये केली।